पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून करोडपती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका IT प्रोफेशनलला तब्बल 4,43,00,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. आता तुम्ही ऐकलेला हा आकडा अगदी बरोबर आहे. कारण 4.5 कोटी रुपयांची फसवणूक ही फक्त एका व्हॉट्सअप ग्रुपवर आणि एका बनावट ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून झाली. सध्या सायबर गुन्हेगार लोकांना कसे जाळे तोडतात याचं एक अत्यंत भीषण उदाहरण या सगळ्या घटनेनंतर समोर आलंय. तर या 43 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर सोबत नेमकं काय घडलं हेच सांगणारा हा महत्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यात आधी या व्यक्तीला सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून गाठण्यात आलं. त्यानंतर एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना ऍड करण्यात आलं. हा ग्रुप स्वतःला शेअर मार्केटचा खूप मोठा सल्लागार असल्याचं दाखवायचा आणि लोकांचा विश्वास बसावा म्हणून या भामट्यांनी एका जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या बँकेच्या नावाचा वापर केलाय. त्यामुळे साहजिकच कोणालाही संशय येण्याचं काही कारण नव्हतं. पण या ग्रुपमध्ये रोज काय चालायचं, तर ग्रुपचे ऍडमिन रोज व्हर्च्युअल क्लासेस घ्यायचे, लोकांना शेअर मार्केटचे धडे द्यायचे, कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर कसा नफा मिळतो याचे टिप्स सुद्धा द्यायचे. यातच मायरा नावाची एक महिला स्वतःला इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट सांगून लोकांसोबत सतत संवाद साधायची. या ग्रुपमध्ये रोज असे स्क्रीनशॉट शेअर केले जायचे ज्यामुळे लोकांना लाखो रुपयांचा नफा झाल्याचं दिसत होतं. हे सगळं बघून त्या सॉफ्टवेअर प्रोफेशनलचाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला आणि या विश्वासाचा फायदा घेऊन त्याला ग्रुपमध्ये एक लिंक पाठवली गेली आणि ट्रेडिंग ऍप्लिकेशन्स इन्स्टॉल करायला सांगितलं. त्या ऍपवर या व्यक्तीने स्वतःच्या अकाउंट उघडलं आणि पैसे गुंतवायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे या ऍपद्वारे त्याचे पैसे खूप वेगानं वाढताना त्याला दिसत होते. त्याला प्रचंड नफा झाल्याचं तिथे दाखवलं जात होतं. हाच नफा बघून तो भुलला आणि त्याने अवघ्या 2 आठवड्यात तब्बल 34 वेळा वेगवेगळे ट्रान्झॅक्शन केले आणि 4,43,00,000 रुपयांची त्याची फसवणूक झाली. पोलिसांच्या मते हे पैसे भामट्यांनी वेगवेगळ्या राज्यातील बँक खात्यांमध्ये वळवले आणि त्या ऍपवर या इंजिनियरला तब्बल 26,44,00,000चा नफा झाल्याचं दिसत होतं. आता यामध्ये खरा खेळ पुढे जेव्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला एकही रुपया यामध्ये काढता आलं नाही. उलट तिथले ऑपरेटर्स काहीतरी कारण सांगून त्याच्याकडून आणखी पैसे घेण्याची मागणी करू लागले होते. प्रत्येक वेळी पैसे काढायला गेल्यावर नवीनच सबब पुढे दिली जायची आणि शेवटी फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यानं पोलिसात धाव घेतली आणि सध्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टर रविकिरण नाळे हे आता या सगळ्या बाबतचा प्रकरणाचा तपास पुढे करतात. या संपूर्ण घटनेतून आपल्याला एकच मोठा धडा मिळतो, तो म्हणजे सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर येणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकींच्या आमिषांना तुम्ही अजिबात बळी पडू नका. स्क्रीनवर दिसणारा नफा हा अनेकदा आभासी असू शकतो, हे लक्षात ठेवा. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंक्स किंवा कोणतेही ऍप डाउनलोड करू नका, नाहीतर तुमची कष्टाची जी कमाई आहे ती सगळी एका झटक्यात गायब होऊ शकते. सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.